मंडळी, पूर्वी अंगणात सायकल आली तरी चार चाकी आल्यासारखं वाटायचं आणि पूर्वी चार चाकी कमी आणि सायकलच जास्त असाही प्रकार होता। मात्र कालांतराने ऑटोमोबाईल क्षेत्राने लोकांना परवडतील अशा किमतीत गाड्या बनवल्याने लोकांनी चार चाकी घ्यायला सुरुवात केली। काही काळ दुचाकीनेही गाजवला खरा, पण आता दुचाकीच्या किमतीपेक्षा थोडी रक्कम जास्त दिली तर चार चाकी येते। यामुळे अनेकांच्या घरासमोर आता मिनी कार दिसू लागल्यात। पण मंडळी, चार चाकीमध्ये गाडी कोणतीही घ्या, मात्र ती नवी घ्यावी की जुनी यावर मात्र अनेकांमध्ये मतमतांतरे जरूर आहेत। नवी गाडी घेतल्याने काय फायदा होतो व काय नुकसान होतं, तसेच जुनी गाडी घेतानाही काय फायदा व काय नुकसान होतं हे या व्हिडिओच्या माध्यमातून आपण आज पाहणार आहोत। नमस्कार, मी विकी आणि तुम्ही पाहताय विषयच भारी। मंडळी, नवी कार घ्यायची म्हटलं की अनेक जण त्यासाठी उत्सुक असतात। या उलट मात्र काही जण नव्या गाडीमध्ये पैसे गुंतवण्याऐवजी सेकंड हँड गाडीला प्राधान्य देतात। अर्थात हा प्रत्येकाच्या बजेट व इतर गोष्टी अनुरूप प्रश्न असला तरी सुरुवातीला आपण नवी गाडी घेण्याचे हे फायदे पाहूयात। नवी गाडी घेतल्यानंतर मंडळी, तुमचा सर्वात मोठा फायदा हा की त्याचा मेंटेनन्स हा फार कमी असतो। गाडीचे सगळे पार्ट्स नवे असल्याने तुम्ही नवी गाडी चालवताना अगदी बिंदास्त असता। याच्यातच नव्या गाडीचे काही सर्व्हिसिंग सुद्धा तुम्हाला फ्री असतात। या पुढचा फायदाही असा की नव्या गाडीमध्ये तुम्हाला सर्व नवे फीचर्स मिळतात, अपग्रेडेड फीचर्स याला आपण म्हणूयात। भले तुम्ही मग चार चाकीचे बेस मॉडेल घ्या किंवा टॉप मॉडेल, आणि हेच नवीन दुचाकीलाही लागू होते। मंडळी, नव्या गाडीचा पुढील फायदा म्हणजे तुम्हाला गाडीचे ॲव्हरेज हे चांगले मिळते। तसेच गाडीच्या पार्ट्स ना वॉरंटी असल्याने त्याचाही फायदा तुम्हाला होतोच। यासोबत तुम्हाला इंजिन सुद्धा नव्या टेक्नॉलॉजीनुसार मिळते। गाडी नवी असल्याने तुम्ही लॉंग रूटला सुद्धा अगदी बिंदास्त जाऊ शकता। मंडळी, हे झाले नवी गाडी खरेदी करण्याचे फायदे। आता नवी गाडी खरेदी करण्याचे तोटेही थोडे पाहूयात। नवी गाडी घेताना तुमची मोठी अमाऊंट ही खर्च होते, त्यामुळे तुमच्या बचतीमधला रकमेचा एक मोठा भाग हा कमी होतो। दुसरं नुकसान असं की नवी गाडी घेतल्यानंतर त्याची व्हॅल्यू ही कमी होते। म्हणजे जर तुम्ही 10 लाखाची समजा गाडी घेतली तर काहीच वर्षात त्या गाडीची रक्कम 2 ते 3 लाखांनी किंवा 4 लाखांनीही कमी होऊ शकते। पुढचं नुकसान असं की नव्या गाडीची इन्शुरन्स रक्कम ही जास्त असते, यामुळे तुम्हाला तोही खर्च जास्त आहेच। यासोबत तुमची गाडी पेट्रोल असेल, डिझेल असेल किंवा सीएनजी यात जाणारा पैसा हाही त्यात ऍड होतोच। यामुळे नवी गाडी घेताना दिलेली रक्कम, यामुळे बचतीत झालेली घट आणि इन्शुरन्स तसेच इंधनावर होणाराही खर्च याचा एकूण ताळमेळ जर केला तर नव्या गाडीनं तुमचं आर्थिक नियोजन थोडंसं ढासळू शकतं। त्यामुळे तुमचं आर्थिक नियोजन हे व्यवस्थित हवं। आता वळूयात जुनी गाडी अर्थात सेकंड हँड गाडीच्या फायद्याकडे। मंडळी, जुनी गाडी घेताना तुम्हाला द्यावी लागणारी रक्कम ही नव्या गाडीच्या अगदी निम्मी असते। तुमचं बजेट जसं असेल त्याप्रमाणे तुम्ही पाहिजे ती गाडी घेऊ शकता। काही वर्षापूर्वीचं टॉप व्हेरियंट सुद्धा तुम्हाला सेकंड हँड गाडीमध्ये मिळू शकतं। तसेच जुन्या गाडीची इन्शुरन्स कॉस्ट ही कमी असते। त्याच्याप्रमाणे नवी गाडी घेताना जे कागदपत्र लागतात तितके जुन्या गाडीसाठी हे लागत नाहीत। त्यामुळे निम्म्या रकमेतच तुम्ही तुम्हाला हवी असलेली गाडी घेऊ शकता। याचा पुढचा फायदा म्हणजे जर तुमचा कुठला ईएमआय चालू असेल तर तुम्हाला चार चाकी दुचाकीची गरज आहे तर तुम्ही नवी गाडी घेण्याऐवजी सेकंड हँड कार किंवा दुचाकी घेऊ शकता। याने तुमच्यावर आर्थिक ताण तर कमी होईलच व तुमचं कामही होईल। यानंतरचा फायदा म्हणजे जर तुमचा प्रवासाजवळचा असेल तर तुमच्यासाठी सेकंड हँड हा सगळ्यात बेस्ट पर्याय आहे। आता हे झाले सेकंड हँड गाडीचे फायदे। आता आपण पाहूया सेकंड हँड गाडीचे काही तोटे। सेकंड हँड गाडी घेताना तुम्ही तिची कंडिशन नीट पाहून जर घेतली तर ती तुम्हाला चांगला रिस्पॉन्स देऊ शकते। मात्र जर तिची कंडिशन थोडीफार खराब असेल तर तुम्हाला त्यावर वेगळा खर्च हा करावाच लागतो। यामुळे गाडी नीट होते, मात्र तुमचं आर्थिक नुकसानही थोडंफार होऊ शकतं। यासोबतच गाडीचे कागदपत्र, सर्व्हिसिंग रेकॉर्ड्स व बाकी गोष्टी तुम्हाला तपासून घ्याव्या लागतात। त्यावरून गाडीचा यूज किती झालाय व बाकी माहिती तुम्हाला अगदी डिटेल समजते। दुसरी गोष्ट म्हणजे टायरची कंडिशन नीट नसेल तर तुम्हाला त्या गाडीचे टायर बदलावे लागतील। तसेच बाकी काही काम असेल तर तेही तुम्हाला करावे लागेल। याच्यात स्क्रॅच असतील, लाईटचे काम असेल किंवा अजून काही। याच्यात पुढचा तोटाही असा की जुनी गाडी असल्याने नव्या गाडीचे अपडेटेड फीचर्स हे तुम्हाला मिळत नाहीत। यासोबतच गाडीची कंडिशन चांगली असेल तर तुम्ही लांबचा प्रवास करू शकता, मात्र जर कंडिशन बऱ्यापैकी असेल तर लांबचा प्रवास करताना फार काळजीपूर्वक तुम्हाला तो करावा लागतो। यामुळे सेकंड हँड गाडी घेताना असं म्हटलं जातं की ती व्यवस्थित पाहून घ्या, सोबत मेकॅनिकलाही घ्या व नंतरच गाडी खरेदी करा। मंडळी, हे होते नवी किंवा जुनी गाडी घेतानाचे फायदे व तोटे। भारतात नव्या गाड्यांसह जुन्या गाड्यांचे मार्केटही चांगले आहे, त्यामुळे गाडी नवी घ्यावी की जुनी हे प्रत्येकाच्या गरजेवर अवलंबून असतं। पण मंडळी, तुम्हाला नेमकं काय वाटतं? गाडी नवी घ्यावी की जुनी? तुमचं मत आम्हाला कमेंट करून नक्की सांगा। जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आपला विशेष भारी या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तसेच हा व्हिडिओ तुम्ही फेसबुकवर पाहत असाल तर विशेष भारी FB या पेजला देखील फॉलो करा। धन्यवाद।